वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले। आम्ही काँग्रेसच्या भूमिकेला अधिक महत्त्व देत नाही, अनेक वेळा या मुद्द्यावरून काँग्रेससोबत वाद झालाय असं म्हणत संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भ संदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला। तर आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी राऊतांना उत्तर दिलं। आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे। महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे। काही होत नाही। काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे। आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही। नाही, मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी। आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे। संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ। मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र राज्यातील मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंच्या विदर्भ संदर्भातल्या भूमिकेवरून संजय राऊतांनी निशाणा साधला। शिंदेंच्या शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला। वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचा स्वप्नभंग होणार आहे असा टोला संजय राऊतांनी लगावला। आपले पक्षीय मतभेद असतील, पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य आहेत, ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे। आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत। त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही, याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत। तुमच्या कॅबिनेटमधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतोय आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आज थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देताय, हे स्पष्ट होत आहे।